ही बातमी आज पुन्हा आली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे अचानक मातोश्रीवरती आज पोहोचले। तिथे दोन्ही भावांनी 40 मिनिटं संवाद साधला। दसऱ्याला युतीचं तोरण बांधण्याची चर्चा मागे पडल्यानंतर ठाकरे बंधूंनी आता नवी राजकीय खेळी केली। आम्ही 5 जुलैला जो मेळावा घेतला, जर एकत्र यायचं नसतं तर आम्ही एकत्र आलोच नसतो। उद्धव ठाकरेंनी शनिवारी पुण्यात हे वक्तव्य केल्यानंतर लगेचच रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले। तिथे दोन्ही भावांमध्ये तब्बल 40 मिनिटं चर्चा झाली। यावेळी इतर कुणीही नेते तिथे उपस्थित नव्हते। मातोश्रीवर पोहोचण्याआधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची संजय राऊतांच्या निवासस्थानी भेट झाली होती। तिथे ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेते आले होते। त्यापैकी कुणालाही राज ठाकरे मातोश्रीवरती जाणार असल्याची कल्पनाही नव्हती। तर दसऱ्याच्या दिवशी दसरा मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार असल्याचं मागील एका महिन्यापासून बोललं जात होतं। पण दसऱ्याच्या दिवशी राज ठाकरे मेळाव्याला काही आले नाही। तर दसरा मेळाव्यात भाषण करणारे उद्धव ठाकरेही राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले नव्हते। त्यामुळे युतीचा मुद्दा थंड्या बस्त्यात गेला असं वाटत असतानाच दोन्ही भावांनी 40 मिनिटं चर्चा केली। दोन्ही भाऊ एकत्र येणं हे मराठी माणसाच्या हिताचं असल्याची प्रतिक्रिया ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांकडून देण्यात आली। येणाऱ्या सगळ्याच महाराष्ट्रातल्या निवडणुका, त्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, या सगळ्या निवडणुकीबद्दल चर्चा नक्की। कारण उद्धवजींनी दसऱ्याच्या मेळाव्यातच सांगितलं की आम्ही एकत्र आलोय, ते एकत्र राहण्यासाठी आलोय। हा सुतोवाच तर ऑलरेडी झालेला आहे। आता आपण योग्य वेळ बघू। 5 जुलैचा विजयी मेळावा ते आता 5 ऑक्टोबर या 3 महिन्यात ठाकरे बंधू किती वेळा आणि कुठे भेटले ते आता बघूयात। 5 जुलै 2025च्या विजयी मेळाव्यात 2 दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले। त्यानंतर 27 जुलै 2025 रोजी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते। 27 ऑगस्ट 2025 रोजी गणेशोत्सवानिमित्तानं उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थवर दर्शनासाठी गेले होते। 10 सप्टेंबर 2025 रोजी उद्धव ठाकरे संजय राऊत आणि अनिल परबांसह राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर दाखल झाले होते। तिथे त्यांच्यात तब्बल 2.5 तास चर्चा झाली होती। आता 5 ऑक्टोबर 2025ला राज ठाकरे मातोश्रीवर गेले। तिथे ठाकरे बंधूंमध्ये 40 मिनिटं चर्चा झाली। तर दोन भाऊ एकत्र येऊन संवाद साधत असतील तर त्यात राजकीय चष्म्यातून पाहण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आली। आज एका कौटुंबिक समारंभाच्या निमित्तानं ठाकरे बंधू एकत्र आले। राज ठाकरे मातोश्रीवरती गेले। याकडं आम्ही फक्त 2 भावांची भेट याच दृष्टीनं पाहतो। ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे इतर राजकीय बातम्या मागे पडल्या। अहिल्यानगरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे जाहीर कार्यक्रम सुरू होते। ठाकरे बंधूंनी नेमकं तेच टायमिंग साधलं। तर दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या पक्षाची युती होणार असल्याचं स्पष्ट झाल्याचं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं। मात्र युतीची औपचारिक घोषणा निवडणूक जाहीर झाल्यानंतरच होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली। दोघांमध्ये दुरावा राहत नाहीये। दोघांनाही साहजिकच आपण जे आजवर संघर्ष केला त्यामुळे नुकसान झालंय असं कदाचित त्यांना उपरती झाली असावी असं म्हणायला जागा आहे। आणि दोघांनाही आता प्रभाग रचनेचा अंदाज घेऊन मुंबईमध्ये कसे उमेदवार उभे करायचे, ठाण्यात काय करायचं याचं त्यांचे आडाखे बांधण्याचं काम सुरू असेल। पडद्यामागेही तशाच हालचाली सुरू असतील आणि कदाचित त्याचाच हा एक अंक आहे। आणि अशा भेटींमधून त्यांचे समर्थक, त्यांचे पाठीराखे यांना एक संदेश जात असतो। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात मागील 3 महिन्यात 5 वेळा भेट झाली। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या पक्षांची युती होणार यात कोणतीही शंका आता उरलेली नाही। आता फक्त युतीचं तोरण बांधण्याचा मुहूर्त कधीचा आहे याचीच उत्सुकता निर्माण झाली आहे।